नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. चीनच्या ली सन यांची आदर्श गाव मांजरसुंबा इथं भेट. विकास कामांचं केलं कौतुक. GKN कंपनीच्या वतीनं वृक्षारोपणातनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश. मांजरसुंबाचे पर्यावरणीय कार्य चीनशी स्पर्धा करणारे ली सन. नगर MIDCतील GKN सेंटर मेटल्स अर्थातच GKN कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा इथं वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी चीनमधून GKN कंपनीचे आशिया व्हाईस प्रेसिडेंट ली सन यांनी विशेष उपस्थिती लावली. गावातील विकास कामं, पर्यावरणीय संवर्धन, जलसंधारण, शिक्षण आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागाची पाहणी करून त्यांनी मांजरसुंबा गावाचं कौतुक केलं. यावेळी बोलताना ली सन म्हणाले की मांजरसुंबा गावामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी होत असलेले कार्य हे अत्यंत प्रेरणादायी आहे. या गावातील पर्यावरण संवर्धनाची बरोबरी चीनमधील अनेक प्रगत भागाशी करता येईल. इथं जाणवणारी सकारात्मक ऊर्जा चीनमधील काही विकसित गावांची आठवण करून देते. भारतात आल्यानंतर नेहमीच आनंद वाटतो. हिमालय पर्वतरांगामुळे भारत आणि चीन यांच्यातील भौगोलिक अंतर मोठे असले तरीही दोन्ही देशातील नागरिकांमध्ये अधिक सांस्कृतिक आणि सामाजिक संवाद वाढला पाहिजे. हा संपर्क केवळ राजकीय पातळीवर न राहता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. गावातील महिलांचा सामाजिक उपक्रमामधील सक्रिय सहभाग विशेष कौतुकास्पद असून GKN कंपनी केवळ उद्योग व्यवसायापुरती मर्यादित नसून समाजहिताच्या विविध उपक्रमामध्ये सातत्यानं कार्यरत आहे. मांजरसुंबा गावाला भेट देऊन मनस्वी आनंद झाला असून पुन्हा या गावाला भेट देण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमास GKN कंपनीचे आशिया व्हाईस प्रेसिडेंट ली सन, डायरेक्टर इंडिया ऑपरेशन्स राजेश मिराणी, सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, डायरेक्टर फायनान्स इंडिया सचिन असोले, डायरेक्टर सेल्स सिद्धार्थ मित्रा, जनरल मॅनेजर सुधीर पोळ, प्लांट डायरेक्टर पुरुषोत्तम ऋषी, डॉक्टर अभिजित कुलकर्णी, सुनील राठी, बबन हिंगे, सिद्धार्थ भोसले, विठ्ठल हंडोरे, रमेश म्हस्के, मनोज गोरे, मिलिंद जपे, सोमनाथ ठोंबरे, ग्रामसेविका सारिका वाळुंज, विलास भूतकर, इंद्रभान कदम, चंद्रभान कदम, बाळासाहेब कदम, अक्षय कदम, गर्भगिरी शेतकरी महिला गट, शिव महिला गट तसंच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजेश मिराणी म्हणाले की GKN कंपनीचे आशिया व्हाईस प्रेसिडेंट ली सन यांनी मांजरसुंबा गावाला भेट देऊन येथील विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शिक्षण, शेती, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रामध्ये गावानं केलेलं कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. GKN कंपनी रोजगार निर्मितीबरोबरच समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या गावात झाली असून श्री गोरक्षनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीच्या विकासासाठी कंपनीचे सहकार्य भविष्यातही कायम राहील असंही त्यांनी सांगितलं. उपसरपंच जालिंदर कदम यांनी सांगितलं की GKN कंपनी आणि मांजरसुंबा गाव यांचे कौटुंबिक आणि स्नेहाचं नातं निर्माण झालंय. कंपनीच्या सहकार्यानं विविध विकासात्मक आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे शासनाच्या अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली असून विविध पुरस्कारांच्या माध्यमातून गावाला सुमारे 60 लाख रुपयांचं पारितोषिक मिळाले. जलसंधारणाच्या प्रभावी कामामुळे पावसाचं पाणी अडवण्यामध्ये यश आलं असून शेतकरी वर्षभर विविध पिकं घेत असल्यानं त्यांच्या आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पर्यावरण आणि सुरक्षा अधिकारी बबन हिंगे यांनी सांगितलं की GKN कंपनीच्या वतीनं मांजरसुंबा गावामध्ये 270 विविध प्रकारची झाडं लावण्यात आली असून त्यासाठी सिंचन व्यवस्था आणि संरक्षणासाठी सुरक्षा कुंपणही उभारण्यात आलंय. वड, पिंपळ, कदंब, बकुळ, निलमोहर, गुलमोहर, अर्जुन, तबेबिया, बूच, रबर यासारख्या विविध प्रजातीची वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी ही कंपनीनं स्वीकारली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच रुपाली कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. खूप अवघड काम दिलं मला कदम साहेबांनी. म्हणजे
पहिलं तर येताना शाल जोडे वेगळे दिले त्यांनी. 20 वर्षापासून यायचं म्हटलं आणि आज आले ते भावना पोचले आम्हाला. नाही पण ही खरी परिस्थिती आहे, कारण योग जे म्हणतात ना, जोपर्यंत योग नाही तोपर्यंत होत नाही येणार. आणि आज मॅनेजमेंटने हा एक ठरवलं की बाबा आज आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट आहे, जे आपण मागच्या महिन्यात येणार होतो, काय कारणामुळे आपण उशीर झाला, पण त्याच्यात एक चांगलं झालं, कारण ली साहेब आता पोहोचले त्यांच्या बरोबर. ली साहेब आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट एशिया, इंडिया आणि चायनाची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे. तर आम्ही सगळेजण इथे आलो. कदम साहेबांनी मला सांगितलं, बोलता बोलता सांगितलं की त्यांनी बाहेर पण दौरे केले आणि काय वेगळं पाहिलं. तर मी असं म्हणेन, आपल्याकडे जे हिरवगार आहे ना आता मी येताना अनफॉर्च्युनेट माझा फोन चालू होता तर मी बाहेर ना आलो. आपल्याकडे माती ही खूप, जी आई म्हणतो त्याला आपण, ही खूप उपजाऊ आणि खूप चांगली आहे. आणि ह्याला जर तुम्ही नीट पाणी झिरवलं आणि नीट काळजी घेतली तर आपल्याला कशाची कमीपणा नाहीच आहे, न राहणार. येताना मला मॅडमने सांगितलं, सत्यन मॅडमने, की आम्ही इथे सगळ्यांची तपासणी करून घेतली होती रिलेटेड टू कॅन्सर आणि बाकीची. तर आनंद झाला ऐकून की एकही कॅन्सर पेशंट आपल्या गावात नाहीये. तर याच्यापेक्षा बाहेर देशात गेलं की 10-15 पाच कसले 8 आजारी असतील, काही ना काहीतरी असतंच. काय आपण जर सगळं निरोग आहोत तर ह्याच्यापेक्षा दुसरं आपल्याला काहीही नको. व्यवस्थित जेवण खायला मिळतोय, आपण मातीला आपण आपलं परत द्यायचंय आणि निरोगी राहायचंय, याच्या पलीकडे काही नको आपल्याला. आणि तुम्हाला ती सर्व मिळतंय. तर माझी फक्त एकच विनंती राहील, शाळा मागे पाणीचं आहे, मला पाणीचं तर दिसतं ते पाणी, शाळा आणि पाणी हे दोन्ही भरलेली असायला पाहिजे. जेवढं लोकांना जास्तीत जास्त पोरांना शिकवता येईल तेवढं शिकवा, पुढे त्यांना शिकवायला लावा. आणि पाणी हा कधी सोडता कामा नये. माझा असं म्हणणं असतो, छोट्याशा कलशात पण पाणी सोडायला नाही नसायला पाहिजे. तर मोठा पॉन्ड आहे आपला, तो पॉन्ड मध्ये असायला पाहिजे. ग्राउंड वॉटर लेवल हे वरती राहिलीच पाहिजे. तुम्ही ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी राबवताय, थोडीशी अजून काळजी घेता असेल मला सांगायची गरज नाही. पण जी आपण मातीकडनं घेतो तर आपलं कर्तव्य आहे की आपण ते मातीला परत द्यायला पाहिजे. माती नाही, आपण ज्या ज्या ठिकाणी जे घेतो तिथे आपल्या कर्मामुळे का नको आपल्याला 100% परत, 100 नाही तर 200% परत द्यायची ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही ते करताय. आमच्याकडनं जे काही योग जमेल आम्ही तेही करू, एवढी गवाही देतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Sorry, this is only Indian language I can speak. It's very, I think Rajesh introduced me, I'm Eastern. Actually, I'm from China. And however, I have frequently traveling to India. So, it's really very, very glad to be here and also to, have such kind of nice work. सरांनी आता सांगितलं की ते आता भारतामध्ये आले होते आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात भारतामध्ये, त्यांना कायमच आनंद होतो. आणि आता त्यांना इथं आल्यानंतर इथं जी भेट देण्याची त्यांना जी संधी मिळाली त्याचा त्यांना खूप आनंद होतोय. It's actually very beautiful village here. And I come here, I got invited to have a plant here. I think it's just maybe 5 minutes, okay, to plant something and then leave. However, when I stay longer, I feel more energy, more power from this village. Thanks for the leader. I mean, he's a woman. And this is, frankly speaking, a little bit surprised with me because, head of the village is a woman and our deputy manager, they work together here to make this village change. The change is not just a planting, but they have a long-term vision that to protect the environment here. This is just not short time, okay, but this is a long time. And it's also very impressed that we have so many ladies here, and to make this village much more beautiful. सरांनी सांगितलं की इथं आल्यानंतर एवढ्या सुंदर गावाला भेट देत असताना त्यांना सांगितलं होतं की 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि 5 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये एक ट्री प्लांटेशन करायचं आणि जायचं. पण
त्यांनी जेव्हा जास्तीत जास्त वेळ इथे जेव्हा घालवला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की त्याच्यामुळे त्यांना खूप एनर्जी मिळाली आणि खूप पॉवर मिळाली त्यांना इथे, कारण इथलं जे वातावरण आहे त्या वातावरणाने त्यांना खूप आनंद दिला. दुसरं, त्यांनी या गावाची जी डेव्हलपमेंट बघितली आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये बेसिकली आपल्या ज्या सरपंच मॅडम आहेत आणि आपले उपसरपंच आहेत त्यांनी एकत्र येऊन जी काय डेव्हलपमेंट केली त्यांना त्याचा खूप आनंद झाला. आणि एक स्त्री एका गावाचं नेतृत्व करते त्याचं सुद्धा त्यांना खूप कौतुक वाटतंय. त्याचबरोबर इथं बसलेल्या सर्व आपल्या ज्या माता भगिनी आहेत यांनी सुद्धा या गावाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये जे काय त्यांचं योगदान देत आहेत ते बघून सुद्धा त्यांना खूप आनंद झाला. आणि आपली ग्रोथ, तुमच्या गावाची ग्रोथ तुम्ही अशीच करा आणि असंच हे गाव जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करा, हा संदेश त्यांनी दिला. So I do believe that with the leadership team of this village, with so many friends, donate and spend their energy here, I believe the village would become more and more beautiful. As I said, I'm from China. Yesterday I talked with my colleagues. I said, okay, China, India, we have a Himalaya mountain in between. We don't know each other, honestly. In China, we have some image about India. In India, there are also some image about China. Yeah, I'm really feel I'm lucky. I can come here, I can see, I can learn. I really, again, feel the energy of this country. And the energy is the similar in China. So, for me, the long-term relationship is not depends on those politicians. It depends on our people. When we have more exchange, we will see more, understand each other better, and I believe that would also, like the tree we plant, that would be benefit for our as a human being for a long time. Yeah, thank you. सरांनी ते सांगितलं की या गावाला भेट दिल्यानंतर इथल्या गावाची प्रोग्रेस बघितली आणि इथलं जे गावाचं नेतृत्व आहे तो त्याच्याबद्दल त्यांना खूपच त्यांचे धन्यवाद दिलेत आणि कौतुक केलंय. त्याचबरोबर सरांनी सांगितलं की चायना आणि इंडिया, चायना आणि इंडियामध्ये एक हिमालय आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना तिकडच्या लोकांना इकडचं माहित नाही, इकडच्या लोकांना तिकडचं माहिती नाही. पण जेव्हा त्यांनी या गावाला भेट दिली तेव्हा त्यांना चायना आणि इंडिया, जी चायनामध्ये त्यांना एनर्जी आणि पॉवर मिळते, त्यांना असं वाटलं की इथं आल्यावर सुद्धा त्यांना तीच मिळाली. आणि बऱ्यापैकी चायना आणि इंडियाचं जे काही रिलेशन आहे ते फक्त राजकारणी लोकांशी रिलेटेड न राहता ते लोकांचं एकमेकाशी असलेलं कनेक्शन आहे. आणि हे कनेक्शन जेवढं जास्तीत जास्त वाढत जाईल तेवढे आपल्या सगळ्यांची भरभराट होईल आणि सर्वांना त्यातून आनंद मिळेल आणि जास्तीत जास्त एनर्जी आणि पॉवर आपण या माध्यमातून जनरेट करू शकतो. तो हा त्यांनी मेसेज दिला. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.